नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मुलगी या आश्रमास माते आपलं स्वागत आहे. माते अगोदर आपलं नाव सांगा, आपण कुठून आहे? माझं नाव वर्षा विजय मालसे. मी सांगली महाराष्ट्र राज्यामधून आले. आपली पहिलीच परिक्रमा आहे? हो, पहिलीच परिक्रमा आहे. कोणाकडनं आपण प्रोत्साहन घेतलं बरं की नर्मदा आईची मी परिक्रमा 4-5 होते असं? वर्षापूर्वी आमच्या इकडे ते जगन्नाथ कुंटेंनी त्या परिक्रमा ज्या केल्या होत्या त्यांची व्याख्यानं झाली होती आणि त्यांचं पुस्तक पण आलं होतं, ते पण वाचलं. आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी वेगवेगळे अनुभव किंवा इथलं राहणी हे मैयाचे किती वेगवेगळे अनुभव येतात ते त्यांनी सांगितलेले होते. आणि इथलं वातावरण किंवा काय म्हणायचं नैसर्गिक जो हे आहे तो पण अनुभवावा असं वाटलं. आणि त्याच्यानंतर यूट्यूब चॅनेलवर बरेचसे व्हिडिओ पण बघितले होते. आणि मध्ये मी उत्तरवाहिनी परिक्रमा केली होती. उत्तरवाहिनी केली? कुठं, गुजरातला केली? नाही, उत्तरवाहिनी आपले रामपूर ते टिळकवाडा. टिळकवाडा. हां, ती उत्तरवाहिनी परिक्रमा केली होती. त्या किती केलं तुम्ही? ते आता मला वाटतं 1-4 वर्ष झाली असतील त्याला करून. आणि त्याच्यानंतर म्हणजे असं थोडंच त्याच्या अगोदर मी ट्रेनिंगला ज्यावेळी आले होते जबलपूरला, त्यावेळी भेडाघाटला पण बघितलं होतं. त्यामुळे ते नदीचा जो प्रवाह, ते विस्तीर्ण पात्र आणि शांतता तेवढंच त्याचा म्हणजे खळाळता प्रवाह, हे सगळं बघून म्हणजे थोडंसं असं वाटतं की हा म्हणजे सर्व ठिकाणी कशा वेगवेगळ्या प्रकारे ती वाहते, म्हणजे तिचा वेग कसा आहे. काही वेळा खूप शांत, पात्र खूप मोठं, असं थोडंसं ते आकर्षण वाटलं. आणि यूट्यूबवरचं एक अनुभव बघून म्हटलं जे आपण बघू काय त्याच्यामध्ये, म्हणजे किती हे आहे, मैयाची कृपा आपल्यावर किती होते का. नाही तर जसं तुम्ही ऐकलं, जसं यूट्यूबला पाहिलं, तसं तुम्हाला अनुभव येत आहेत का? अनुभव म्हणजे ज्या वेळेला मला अशी म्हणजे अडचणी येत आहेत किंवा मला आता मी काहीतरी पाय दुखत आहेत, कोणतरी उभं राहत आहे समोर, म्हणजे कोणतरी गाठ पडतंय, एकटी मी चालते तर कोणीतरी भेटतंय वाटेत, कोण म्हणजे मदत करतंय, पिशवी उचलून घेतंय, असे पाय म्हणजे पाय दुखत ह्या आहेत. गोष्टी तर जो सेवेदार असतो तो पण आईजवळ हेच मागतो की मला सेवा हवी. नाही, सेवा हवी असं मागत नाही, सेवा करायला पण आम्हाला आवडते. म्हणजे सुरुवातीला मी केली 1-2 ठिकाणी, पण जास्त चालल्यामुळे एकदम अतिउत्साहामध्ये ते माझ्या पायावर थोडासा ताण आला. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे पाय दुखायला लागले. म्हणजे आता माझंच मी करताना थोडासा हे होतं, त्यामुळे सेवा करायला नाही थोडं याला काय, तुम्ही आपली जे परिक्रमा आहे आपण कसं एखाद्या रेस सारखी केली. नाही, रेस सारखी असं केलं नाही, पण तसं नाही करता आपल्याला पेलवेल या परिस्थितीत आपण चालायला हवं. नाही, कसं आपण जसं की आपल्याला आपली कॅपॅसिटी 10 किलोमीटर चालायची, तर 10 किलोमीटर चालायचं. आज 10च्या उद्या आपण लागले 1 किलोमीटर वाढवून द्यायचं. असं 1-1 किलोमीटर जर वाढवत चालले तर ते शरीरालाही त्याची सवय होऊन जाते. पण काय होते, उत्साहाच्या भरामध्ये आपल्याला आणि अगोदर सुरुवातीला माहिती नसतं नेमका कसा मार्ग असेल, काय असेल. आपण कोणतरी सोबती शोधत असतो, त्याच्याबरोबर नाही सोबती कोणाला करायचं नाही. मी अगोदरच सांगतो, सोबती कोणालाच करू नका. त्यामुळे फक्त आईला सोबती करा. मग त्याचा अनुभव आल्यानंतर मग मी एकटी पण चालते, त्यामुळे तसं हे नाही. आईला सोबती केल्यानंतर तुम्हाला कोणाची सोबती करण्याची आवश्यकता नाही. हो, ते तर आलंच अनुभव. कारण मी कोलीपासनं याच्यामध्ये बोरघाटपर्यंत, बोरखेडीपर्यंत मी एकटीच चालत आले होते. भीती वगैरे काही वाटत नाही. आता बरेचसे माता लोक असं बोलतात की आम्ही चालत होतो ना, असं चालत असताना असं वाटतं की आमच्या मागं कोणीतरी चालतंय. आम्हाला आता भास होतोय कोणीतरी आमच्या मागे चालतंय असं मला कित्येक माता लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा ते बोलत होते की असं आम्हाला भास होतंय की आमच्या मागे कोणीतरी चालतंय म्हणे. असं मला तरी काय, आम्ही पाहतो तेव्हा मागं कोणी नाही. नाही, असं मला काही भास वगैरे काही झालेलं नाही. पण मला जिथे जिथे अशी आवश्यकता वाटली ना, म्हणजे आता पाहिजे मला काही, लोकांना एक या आईचे विचित्र अनुभव घडतात. एका माईने तर मला असं सांगितले, लखनगिरीच्या, मला वाटतं ते बॉम्बेचे होते, कसं काय ते जोड, लक्ष्मीनारायणचं जोड होतं ते बॉम्बेचे होते. आणि त्यांची आस्था म्हणजे वारकरी संप्रदाय होते. मैयाजी आवाज कमी नव्हता. वारकरी संप्रदायात त्यांची आस्था होती. तर लखनगिरीच्या पर्वतात उतरताना त्यांना ती जी मैया होती ती पडणारच होती. पडणार तेवढ्यात मागून एक वारकरी संप्रदायाचा म्हातारा आला. त्याने टिळा गंध लावलेला आणि आपला त्या डोक्यावर फेटा बांधलेला, आणि तसा तो त्याने हात धरलं, त्याचं हात धरून तिला खाली पात उतरून दिलं. खाली उतरल्यानंतर
हां, तसा अनुभव म्हणाल तर अदृश्य झाला तो. मी म्हटलं या मैयाना काहीतरी मला खोटं बोलत असेल. मग मी खाली ती मैयाची मुलाखत घेतली. म्हटलं काहीतरी खोटं बोलत असेल ते. वरती गेलो. वरती मग मुलाखती घेतला. त्याने म्हणे आमचा याला असं म्हणजे आमचा बरोबर एका म्हाताराला आमच्या ज्या घराच्या ज्या दायित्व म्हणून त्यांना असाचा म्हातारा आला आणि त्यानं उतरून दिलं म्हणे आणि तो अदृश्य होऊन गेला. असं म्हणजे आपण एक व्यक्ती सांगेल तर आपण खोटं त्याला मानू शकतो, पण इथे 2-2 व्यक्ती असे होतात. नाही, तसा अनुभव नाही. पण मला एक अनुभव आला की मी काय झालं, लखनगिरी आश्रमाला डायरेक्ट न येता ते नवीन मेहताबजीचं घर आहे ना, तिकडून मी यायला गेले. कारण तिकडनं डायरेक्ट खैरवानीला 3 किलोमीटर पडतं असं लिहिलेलं होतं. म्हणून म्हटलं आपल्या पाय दुखत होतात तर शॉर्टकटने थोडंसं जाऊ म्हणून गेले. पण तिथे मेहताबच्या घरी म्हणजे तिथे आश्रम वगैरे आहे असं म्हणतात, पण तिथे मला तरी काय तेवढं हे मिळालं नाही तिथे. हे त्यांनी चहा वगैरे दिला आणि ते म्हटले इथून तुम्ही सरळ इकडे वर न चढता, तो अवघड आहे, तुम्ही लखनगिरीला जावा आश्रमामध्ये. तिथून चालत निघाले. शेतातनं कोणी नव्हतं सुरुवातीला. मग पलीकडे हात मारली, मग काट आणि पुढे जाऊन बघते तर अगदी नदीच्या कडेनं एवढीशी वाट आणि तिथून मला चालायचं होतं. ॲक्च्युली मला सांगितलं होतं की मी जे ओंकारेश्वरनं ज्यावेळी पहिली परिक्रमा करतात त्यावेळी तशी परिस्थिती येते असं सांगितलं. पण यावेळी तो मार्ग सुलभ झाला अगदी, म्हणजे काहीच नाही तिथे अडचण आली. पण इथे आल्यावर म्हटलं तर बघितलं तर त्या कडेनं जाताना कधी पाय घसरेल आणि आपण खाली माझ्या पाठीवर ओझं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं आता काय करू मैया सांगतो, म्हणजे कुठे कोण बघायला सुद्धा कोणी नाही कुठे पडलो आपण तर. पण मागून 2 मुली आल्या बरोबर, एक पुढे चालली एक मागे चालली आणि मी अशी चालत. पुढे त्यांचं घर होतं, म्हणजे असं अदृश्य वगैरे काही झालेलं नाही, पण तो आधार तेवढाच मला खूप वाटला, म्हणजे त्या मैयांचा आधार. आणि त्यांचा पुढे उभारी आली की नाही, हां उभारी आली आणि त्या धरून माझ्या हातातली कमंडलू वगैरे धरून थोडासा पुढे गेल्या. म्हणजे ते थांबून अशा पटकन गेल्या नाहीत. म्हणजे इथल्या एक सेवेचा पण तो भाव आहे खरं तर, म्हणजे लहान मुलींच्याच. मग मला त्याच्यात मैया दिसली त्या दोन्ही यांच्यामध्ये खरं तर. कारण त्यावेळी मला खरंच म्हणजे असं आपला एखादा पाय म्हणजे असं माती घरंगळत जाईल ना अशी असा वाट होती. पाय समजा सरकला तर आपण खालीच. पण त्यांनी धीर दिला हळूहळू. म्हणजे त्या मागे पुढे राहिले, त्यांनी काही बोलल्या नाहीत माझ्याशी. म्हणजे फार असं मी बोलत आपले ते प्रश्न विचारत होते, पण मागे पुढे असणे मला खूप धीर आला त्याच्यामुळे. म्हणजे कारण या सहज चालतात तर आपण चाललं पाहिजे हा एक धीर देते आला. तो रोजचं आहे ना. नाही रोजचं असलं तरी मला त्यावेळी ते खूप महत्वाचं होतं ना असं होतं. नाही नवीन माणसाला ते डायरेक्ट येत नाही एवढं, पण त्या लोकांचं मला वाटलं की म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एक छोटासा तो खडक आणि त्यावेळी ती अशी परिस्थिती असते, तिथे काहीच नाही आणि मला हा सगळा एवढा किनारा पार करायला लागला. पण झालं मैयाच्या कृपेने ते पार झालं व्यवस्थित, आश्रमात पोचले व्यवस्थित. म्हणजे त्यावेळी सुद्धा माझा पाय दुखत होता ॲक्च्युली. हा त्या खाली उतारचा चढ उतारमध्ये आणि होतं काय की पायाचा एक विशिष्ट भाग घर्षणामुळे, म्हणजे एवढा नाही पण तो घर्षणामुळे आतल्या आत बरोबर. म्हणजे मी तलवाड्याला थांबायला पाहिजे होतं ॲक्च्युली. मला तिथे ह्याला जायचं होतं कुठे कपिलधाराला लोहाराला, पण माझ्या सोबतीचे जाणार होते ते नाही म्हटले. त्यामुळे मला थोडंसं हे झालं. मग पुढे आले तसेच त्यांच्यावर आणि तिथून परत मी त्या मोहीपुरावरनं त्या रम्य आश्रमामध्ये तिथे एक साधू महाराज आहेत, त्यांना भेटायची इच्छा होती माझी. तिथे त्याच्यातले 2 सरळ गेले हायवेने, एक माझ्याबरोबर आले आणि मग ते परत काय पुढून नदीच्याकडे ना आहे म्हणून सांगितलं, पण तिथे नावेनं जावं लागतं म्हणून त्याने काय नको म्हटले. मग परत अंजड लावून त्यावेळी मला जास्त डबल अंतर पडलं ना. डबल अंतर. त्यावेळी मी जोरजोरात मग त्यांच्या फास्ट चालींवर मग कॅचअप करत, कारण मला थोडा अपराधी वाटत होतं की माझ्यामुळे यांना इकडे यावं लागलं असं. त्यामुळे तो मला थोडासा हे झाला, त्यावेळी स्ट्रेस आला. नाही काही नाही एवढं काही नाही, थोडा याला रेस्ट घ्यायला लागतं आणि काही गोष्टी होत असतात त्या त्या होणार असतात, आपल्या काहीतरी कर्मानुसार. दोष त्याचा हे कोणाला नाही, पण माझ्या ह्याच्यामुळे त्यांना त्रास झाला तेवढं जरा थोडंसं मला लागलं त्यावेळी. आणि इच्छाही त्या परिक्रमातल्या येताना लोक काय काय विचित्र इच्छाही करून घेतात. एका परिक्रमावासीने अशी इच्छा केली की मी तर ऐकलंय म्हणे की आश्रमात आल्या इकडे रस्त्यावर आल्यानंतर इकडच्या झाडीमध्ये लोकांचं म्हणे सर्व चोरीला जातं आणि मी असं तर काही पाहिलं नाही म्हणे. असं काही पाहिलं नाही म्हणे. रात्री झोपला तो धनाजाच्या आश्रमात आणि नेमकं 2-3 लोकांचे ते साहित्य मारून दिले. सर्व साहित्य मारून दिलं आणि आश्रमाचा मागं तिकडे जाऊन त्याने पैसे वगैरे काय होते 200-250 रुपये काढून घेतले आणि ते सर्व साहित्य
इकडे तिकडे फेकून दिलं. बर. पाहिलं याने बुवा, आता मला कपडे नाही काय नाही, मला ते पाहू म्हणलं सापडलं तर सापडलं त्याला म्हणजे ते. माईची परीक्षा हा, घेतल्यासारखी बॅग थोडीशी. माई पण त्याच्यात ती पण तिथं ठेवून दिली. हां. मग घेतली त्याने, उचलले तसा. मग इथं आला तो. मग तो त्याला आता धडगावला गेला, म्हणाला मला सुई दोरान काहीतरी म्हणे फाटलं, तुला शिवून घेऊ, सुई दोरा घ्यायचं म्हणे. त्याच्याकडे 500 खिशात कोटमध्ये 500ची नोट होती. त्याने 500ची नोट काय पाहिली, एक ठेवलेली त्याने 500ची नोट. तिथं पाहून पाहतं म्हणे माझ्या 2 नोटा झाल्या, म्हणजे एकच्या 2 नोटा झाल्या. बर. एकच्या 2 नोटा म्हणे एक कसं काय झाला मला ते कळलं नाही म्हणे. हं. पण इथे येऊन त्याने दोघं अनुभव सांगितले की मी म्हणे आईला असं सांगितलं, म्हणे इच्छा केली असं तर काही होत नाही आई म्हणे. आणि लागली माझे रात्री म्हणे बॅग चोरीला गेली. चोरीला गेली 250 रुपये गेले, आता काय करणार म्हणे, मी रात्री पसतोच होतो, मग आता काय करू, कशावर करू. होते म्हणे. पण खिशात 500ची नोट पाहिली, ती पाहतो बाजार करण्यासाठी गेले तर म्हणे एकाचे 2 होऊन गेले. बर. असे लोक विचित्र, म्हणजे इच्छाही विचित्र करून घेतात. होय. अशा इच्छा मनामध्ये करून कोणताही घेतात. संकल्प हे न ठेवता चाललं पाहिजे. मनावर कंट्रोल पाहिजे थोडंसं, असं वाटतं. कारण माझी चला, ठीक मैत्री आहे, पण म्हणजे म्हटली आपण होती. हां. आता माझी जास्त काय बोलत नाही मी. हो, हो. आपण आले म्हणजे मुलाखत दिली याबद्दल हो, आपला हो. धन्यवाद. धन्यवाद. मी आईच्या चरणी ही प्रार्थना करेल की आपली जी यात्रा आहे मंगलमय सुखमय करो, ही नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे.